आजच्या या सखोल चर्चेमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण एका अत्यंत रंजक आणि थोड्याशा रहस्यमय अशा ऐतिहासिक कथानकाच्या तुकड्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. हो, नक्कीच. आणि आजचा आपला संदर्भ स्रोत आहे बाजिंद नावाच्या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 43 वरील एक प्रसंग. अगदी बरोबर. म्हणजे आजचं आपलं जे मिशन आहे ना, ते याच छोट्याशा उतार्यातून मिळणाऱ्या महत्वाच्या सूत्रांचा शोध घेणं हे आहे. एका साध्या ग्रामीण भोजनाच्या प्रसंगातून कथेला अचानक जे रहस्यमय आणि ऐतिहासिक वळण मिळतं त्याचं आपण आज विश्लेषण करणार आहोत. खरं तर सुरुवातच बघा ना, किती अस्सल ग्रामीण आणि रांगड्या जीवनशैलीचं चित्रणाने होते. एका बाजूला उघड्या माळरानावर 5 रांगडी माणसं घोंगडीवर बसून जेवत आहेत. हो, ती घोंगडी, त्यात बांधलेली चटणी, कांदा आणि नाचणीची भाकर, हे सगळं वाचतानाच कथेतील पात्रांच्या साध्या पण खडतर आयुष्याची कल्पना आपल्याला येते. म्हणजे कुठलाही राजेशाही थाट नाहीये इथे. अतिशय शांत, निवांत असा हा रोजच्या जगण्यातला प्रसंग वाटतो सुरुवातीला. या वर्णनातून ना त्या काळातील जे भौगोलिक आणि सामाजिक वास्तव होतं त्याचं चित्र एकदम स्पष्ट उभं राहतं. हो, कारण घोंगडीत बांधलेली नाचणीची भाकर आणि कांदा चटणी हे केवळ जेवण नाहीये. अगदी बरोबर. ती एका सतत प्रवासात असणाऱ्या, सतर्क असणाऱ्या माणसाची शिदोरी आहे. सह्याद्रीच्या त्या दऱ्याखोऱ्यांमध्ये जिथे कधीही काहीही घडू शकतं, तिथे नाचणीसारखं जास्त काळ टिकणारं आणि प्रचंड ऊर्जा देणारं अन्नच माणसाला तग धरून ठेवायला मदत करतं. आणि घोंगडीचा वापर बघा, तोही बहुउद्देशीय असतो. ती अंथरायला चालते, पाऊस आल्यास पांघरायला चालते आणि अन्नाची शिदोरी बांधायलाही उपयोगी पडते. 5 माणसं एकत्र बसून भाकरीचे तुकडे मोडून खातायत हे दृश्य त्यांच्यातील एकोपा दाखवून देतं. कोणत्याही परिस्थितीत जगण्याची त्यांची जिद्द दिसते यात. इथे निसर्गाच्या सान्निध्यात सुरू असलेलं हे जेवण कथेचा पाया इतका भक्कम करतं की पुढे जे रहस्यमय वळण येणार आहे त्याची पुसटशीही कल्पना या शांत वातावरणात येत नाही. साधेपणाच्या आवरणाखाली दडलेली ही शांतता वादळापूर्वीची चाहूल असते खरं तर. आणि याच शांत वातावरणात सखाराम नावाच्या पात्राला त्याचा कालपासून हरवलेला घोडा अचानक दूरवर उभा असलेला दिसतो. कालपासून गायब असलेलं आपलं जनावर अचानक समोर आल्यावर त्याला झालेला आनंद त्याच्या कृतीतून स्पष्ट दिसतो आपल्याला. तो एकाएकी उठून उभा राहतो, जोरजोरात हाका मारायला लागतो आणि घोड्याच्या दिशेने चालू लागतो. त्याची ती हाक ऐकून घोडाही धण्याला ओळखून धावत त्याच्याकडे येऊ लागतो. तेव्हा खंडोजी नावाचं दुसरं पात्र सखारामच्या पाठीवर हात ठेवून दाद देतो. तो म्हणतो, जातीवंत जनावर दिसतंय. त्यावर सखाराम अत्यंत अभिमानाने आणि तितक्याच जिव्हाळ्याने सांगतो, व्हय, लय जीव हाय माझा ह्याच्यावर. हे ऐकल्यावर जाणवतं की तत्कालीन माणसाचं आणि त्याच्या प्राण्याचं हे नातं केवळ मालक आणि जनावराचं नसतं. ते जगण्या मरण्याच्या प्रवासातले सोबती असतात. त्या काळात घोडा हे केवळ प्रवासाचं साधन नव्हतं. अनेकदा तो माणसाचा प्राण वाचवणारा एकमेव दुवा असायचा. म्हणूनच जातीवंत जनावर ही खंडोजीने दिलेली दाद त्या घोड्याची क्षमता ओळखणाऱ्या एका जाणकार माणसाची प्रतिक्रिया आहे. आणि सखारामचा लय जीव आहे माझ्या ह्याच्यावर, हा संवाद त्या प्राण्यावरच्या नितांत विश्वासाचं प्रतीक आहे. पण याच विश्वासाच्या आणि प्रेमाच्या वातावरणात अचानक एक अत्यंत अनपेक्षित बदल होतो. हो, जो घोडा आपल्या धन्याच्या हाकेला ओळखून प्रेमाने धावत येत असतो तो अचानक जागीच थबकतो. जवळ येण्याऐवजी तो सखारामकडे पाहतो, मागे सरकू लागतो आणि क्षणात सुसाट वेगाने मागे पळून जातो. तो अक्षरशः नजरेआड होतो. हे खूपच विचित्र आहे. मला असं वाटतं की प्राण्यांचे सेन्सेस म्हणजे त्यांची आकलन क्षमता माणसांपेक्षा कैपटीने अधिक तीक्ष्ण असते. नक्कीच. घोड्यासारखा प्राणी हा मुळातच प्रे ॲनिमल आहे, म्हणजे शिकारीला बळी पडणारा प्राणी. त्यामुळे त्याच्या धोक्याची जाणीव अत्यंत तीव्र असते. तो असा अचानक पळून जाणे याचा अर्थ तिथे नक्कीच काहीतरी असं आहे जे माणसाच्या डोळ्यांना दिसत नाहीये. पण घोड्याला त्याची स्पष्ट चाहूल लागली आहे. सखारामची यावरची प्रतिक्रिया अंगावर काटा आणणारी आहे. खिन्न मनाने परत आल्यावर तो म्हणतो, काय याला आकृत दिसतंय समजेना. घोडा त्याला सोडून असा कधीच पळून जाणार नाही याची त्याला खात्री आहे. म्हणूनच त्याला वाटतंय की घोड्याने नक्कीच असं काहीतरी पाहिलंय जे सामान्य नाही. या शब्दाने कथेमध्ये एका अनामिक भयाची पेरणी होते. पण या भयावह प्रसंगानंतर सखाराम जे वागतो ते खूपच धक्कादायक आणि विचार करायला लावणार आहे. हो, थोडा वेळ खिन्न झाल्यानंतर तो लगेच म्हणतो, जाऊ दे, जातोय कुठं, येईल माघारी, चला 4 घास खाऊन घेऊया. इतका मोठा धक्का बसूनही तो लगेच जेवणाकडे वळतो हे विशेष आहे. तत्कालीन माणसांच्या जगण्याची ही एक अत्यंत महत्वाची बाजू यातून समोर येते.
त्यांचं आयुष्य इतकं अनिश्चिततेनं भरलेलं होतं की क्षणाक्षणाला मृत्यू किंवा संकटाचा सामना करावा लागायचा. अशा वेळी एखाद्या नुकसानीवर रडत बसण्यापेक्षा किंवा त्या भयाखाली गोठून जाण्यापेक्षा पुढे चालत राहणं हेच त्यांच्या जगण्याचं सूत्र होतं. पोटाची भूक शमवणं आणि वर्तमानातील कर्तव्य पार पाडणं. सखारामचा हा व्यावहारिक दृष्टिकोन त्या रागड्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. घोड्याचं ते गूढ वर्तन आणि त्यानंतर सखारामची ती संयत प्रतिक्रिया, या दोन्ही गोष्टींमुळे एक विलक्षण उत्कंठा निर्माण होते. प्रसंग वाचताना आपल्याला जाणवतं की या साध्या वाटणाऱ्या माणसांच्या आयुष्यात रहस्य आणि संकट हे अगदी रोजच्या जेवणासारखेच अंगवळणी पडलेले आहेत. आणि याच मनस्थितीत कथेला एक वेगळं वळण मिळतं, जे या गूढ वातावरणाला थेट मराठेशाहीच्या एका थरारक अध्यायाशी जोडतं. हो, कारण जेवण पुन्हा सुरू होतं. सगळे भाकरी, कांदा आणि चटणी खात आहेत आणि अचानक सखाराम शांतता भंग करतो. तो खंडोजीला एक प्रश्न विचारतो. तो म्हणतो, खंडोजीराव, रात्री सावित्रीबाईंनी तुमची कथा सांगितली. आणि इथून पुढे जे उघड होतं ते खऱ्या अर्थाने पायाखालची जमीन सरकवणार आहे. सखाराम अभिमानाने सांगतो की त्याला खूप आनंद वाटतोय की तो एका मराठाशाहीच्या हेरासोबत बसला आहे. ज्या माणसाला आत्तापर्यंत एक सामान्य प्रवासी किंवा एक साधा वाटसरू समजलं जात होतं, तो प्रत्यक्षात मराठाशाहीचा एक गुप्तहेर निघतो. ही एकच माहिती कथेचा संपूर्ण रोख, त्या पात्राकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळंच बदलून टाकते. त्या शांत जेवणाचा प्रसंगचा अर्थच बदलतो. हेरगिरीचं सर्वात मोठं यश हेच असतं की समोरच्या माणसाला तुमची खरी ओळख कधीच कळता कामा नये. खंडोजी इतक्या बेमालूमपणे त्या सामान्य लोकांमध्ये मिसळून गेला आहे, त्यांच्यासोबत जमिनीवर बसून भाकरी मोडून खात आहे की कोणालाही त्याच्यावर यत्किंचितही संशय येऊ नये. स्लीपर सेल किंवा गुप्तहेर नेहमीच अशाच पद्धतीने वावरतात. त्यांचं सामान्य असणंच त्यांचं सर्वात मोठं चिलखट असतं खरं तर. सावित्रीबाईंनी रात्री सांगितलेल्या कथेमुळे हा पडदा अचानक दूर होतो. यातून लेखकाने अत्यंत खुबीने हे दाखवून दिलं आहे की इतिहासात ज्या मोठ्या आणि थरारक घटना घडल्या त्या घडवून आणणारी माणसं अशीच साध्या वेशात वावरणारी होती. सखारामने विचारलेले पुढचे प्रश्न तर या हेरगिरीच्या जगातील प्रत्यक्ष मृत्यूशी चालणाऱ्या खेळाची जाणीव करून देतात. सखाराम अगदी निरागसपणे पण कुतूहलाने विचारतो, त्या डोंगरावरून तुम्ही दोघांनीही खाली नदीत उडी का मारली आणि त्यानंतर काय झालं? हा प्रश्न नुसता प्रश्न राहत नाही, तर तो एका क्षणात एका अत्यंत थरारक आणि जीवघेण्या मोहिमेच्या केंद्रस्थानी घेऊन जातो आपल्याला. डोंगरावरून थेट खाली खळखळणाऱ्या नदीत उडी मारण्याचा तो प्रसंग नुसता कल्पनेत आणला तरी अंगावर शहारे येतात. पाठीमागे शत्रू लागलेला असताना पकडले जाण्याची किंवा क्रूर मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर असताना एका उंच कड्यावरून खाली अज्ञात प्रवाहात स्वतःला झोकून देणं, यासाठी कोणत्या थराचं धाडस लागत असेल याचा आपण विचारही करू शकत नाही. यात केवळ शारीरिक ताकद नाही, तर मृत्यूला डोळ्यात डोळे घालून भिडण्याची मानसिक तयारी लागते. क्षणाचाही विलंब न करता निर्णय घेण्याची ती क्षमता. गुप्तहेरांच्या आयुष्यात अशा परिस्थिती वारंवार उद्भवतात, जिथे दोन वाईट पर्यायांपैकी एकाची निवड करावी लागते. शत्रूच्या हाती लागून छळ सोसून मरण्यापेक्षा निसर्गाच्या रौद्र रूपाला सामोरं जाऊन जगण्याची क्षीण का होईना एक शक्यता निर्माण करणं, हा तो निर्णय असतो. डोंगरावरून उडी मारताना खाली पाण्याचा अंदाज नसतो. खडकांवर आपटून मृत्यू येण्याची शक्यता असते, तरी ते उडी मारतात. यातून हेऱ्यांच्या आयुष्यातील धोके आणि साहसाचे एक अत्यंत जिवंत चित्र उभं राहतं. हे साहस चित्रपटात दिसतं तसं आकर्षक किंवा सोपं नसतं. त्यात प्रत्येक क्षणी शारीरिक वेदना, अनिश्चितता आणि मृत्यूचा अंधार भरलेला असतो. सखारामच्या या प्रश्नावर खंडोजीची जी प्रतिक्रिया येते ती या सगळ्या थराराला एका अतिशय शांत चौकटीत बसवते. तो किंचित हसतो. हे हसणं खूप सूचक आहे. खंडोजीचं ते किंचित हसणं भूतकाळातील त्या अफाट कष्टांची आणि मृत्यूला दिलेल्या हुलकावणीची एक मूक पावती असल्यासारखं वाटतं. तो बोलायला लागतो आणि त्याच्या यशाचं गमक एका अत्यंत साध्या वाक्यात सांगून जातो. महाराजांच्या सैन्यात प्रवेश मिळवण्यासाठी त्याने केवळ व्यायाम, धाडस आणि मेहनत यांच्यावर भर दिला होता, हे तो उघड करतो. हे 3 शब्द वाचायला जितके साधे वाटतात, प्रत्यक्ष आयुष्यात उतरवायला तितकेच कठीण आहेत. कोणत्याही आधुनिक शस्त्रास्त्रांशिवाय, तंत्रज्ञानाशिवाय, केवळ स्वतःच्या शरीराच्या आणि मनाच्या जोरावर त्याला आपली जागा निर्माण करायची होती. व्यायाम म्हणजे शरीराला कोणत्याही संकटासाठी तयार ठेवणं.
धाडस म्हणजे भीतीवर मिळवलेला विजय आणि मेहनत म्हणजे हे सगळं सातत्याने करत राहण्याची चिकाटी. या 3 सूत्रांच्या जोरावर खंडोजीने जी मजल मारली ती खरोखरच थक्क करणारी आहे. तो खुद्द बहिर्जी नाईक यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्वाचा खास मर्जीतील हेर बनला होता. बहिर्जी नाईक हे मराठा साम्राज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख. त्यांच्या नजरेतून सुटणं शक्य नव्हतं आणि त्यांच्या मर्जीत उतरणं हे तर आणखीनच अवघड. त्यांच्या खास मर्जीतील हेर बनण्यासाठी खंडोजीने स्वतःला एका भट्टीसारखं जाळून घेतलं असणार. शारीरिक चाचण्या, मानसिक ताण, कोणत्याही वेशात वावरण्याची कला आणि शत्रूच्या गोटातून माहिती काढून सुरक्षित परत येण्याचं कौशल्य. या सगळ्या आघाड्यांवर त्यानं स्वतःला सिद्ध केलं होतं. तो केवळ एक सैनिक नव्हता, तर तो स्वराज्याचा एक चालता बोलता डोळा आणि कान होता. पण या सगळ्या अफाट साहसाच्या आणि यशाच्या शिखरावर असतानाच कथेमध्ये एक असं विधान येतं जे या सगळ्या शौर्याच्या कथेला एका मानवी शोकांतिकेचा रंग देतं. अगदी बरोबर. आणि हाच या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे असं मला वाटतं. खंडोजी आपल्या भूतकाळाविषयी सांगत असताना सहजपणे एक वाक्य बोलून जातो, आयुष्यात प्रेम म्हणजे काय असतं हे कधी समजून घ्यायला वेळच मिळाला नव्हता. हे वाक्य एका क्षणात त्या माणसाच्या सगळ्या पराक्रमावर एका खोल आणि मूक वेदनेची छाया पाडतं. ज्या माणसाने एवढ्या मोहिमा फत्ते केल्या, शत्रूच्या गोटात जाऊन माहिती काढली, डोंगरावरून उड्या मारल्या, तो माणूस प्रेम या अत्यंत साध्या भावनेसमोर स्वतःला पूर्णपणे अनभिज्ञ मानतो. हे वाक्य ऐकल्यावर आपल्याला जाणवतं की एका गुप्तहेराला आपल्या देशासाठी केवळ आपल्या जीवचपणाला लावावा लागत नाही, तर स्वतःच्या माणूसपणाचाही बळी द्यावा लागतो. स्वतःच्या भावनांचाही बळी द्यावा लागतो. गुप्तहेराचे आयुष्य हे दुहेरी असते. तो सतत एक मुखवटा घालून वावरत असतो. कुणावरही विश्वास न ठेवणे, स्वतःची खरी ओळख उघड न करणे हे त्यांच्या जगण्याचं पहिलं सूत्र असते. आणि प्रेम ही अशी भावना आहे जी पूर्णपणे विश्वासावर, पारदर्शकतेवर आधारित असते. जो माणूस स्वतःचं नाव, स्वतःचा गाव कोणाला सांगू शकत नाही, तो माणूस कोणावर तरी खरे प्रेम कसे करू शकणार? वेळ मिळाला नाही या शब्दातून वेळेची कमतरता दिसत नाही, तर ती त्या कामाची, त्या वेषांतराची अट आहे. गुप्ततेचे हे कवच त्याला शत्रूंपासून सुरक्षित तर ठेवते, पण त्याचवेळी ते कवच त्याला माणसांच्या जगापासून आणि प्रेमाच्या उबदारपणापासून खूप दूर अंधारात ढकलून देते. हा भावनिक रितेपणा खरोखरच अस्वस्थ करणारा आहे. इतिहासाची पाने नेहमी योद्ध्यांच्या शौर्याच्या कथांनी भरलेली असतात, पण या विजयासाठी त्यांनी वैयक्तिक पातळीवर जी किंमत मोजलेली असते त्याची नोंद फार क्वचितच घेतली जाते. समाजासाठी आपलं संपूर्ण तारुण्य वेचताना प्रेम, कुटुंब, जिव्हाळा या नैसर्गिक मानवी गरजांकडे पाठ फिरवणं हा किती मोठा त्याग आहे. खंडोजीसारखे हेर स्वराज्याचे रक्षक होते, पण त्या प्रक्रियेत ते स्वतःच्याच आयुष्यातील एका सुंदर भावनेचे मात्र पारखे झाले होते. हे विरोधाभासी आयुष्य वाचताना त्या पात्राविषयी आदर तर वाटतोच, पण त्याहून अधिक एक प्रकारची सहानुभूती जाणवते. लेखकांनी या एका छोट्याशा संवादातून गुप्तहेरांच्या आयुष्याचं सर्वात कठोर सत्य मांडलं आहे. एका क्षणी तो डोंगरावरून नदीत उडी मारण्यासारखं अफाट धाडस दाखवतो, आणि दुसऱ्या क्षणी तो अत्यंत निर्विकारपणे प्रेमाविषयीच्या आपल्या अज्ञानाची कबुली देतो. हा विरोधाभास मानवी मनाच्या गुंतागुंतीवर प्रकाश टाकतो. धाडस आणि कर्तव्य एका पारड्यात आणि दुसऱ्या पारड्यात भावनिक एकटेपणा. हा उतार केवळ इतिहासातील एका घटनेचे वर्णन राहत नाही, तर तो एका माणसाच्या अंतरंगात सुरू असलेल्या द्वंद्वाचा एक अत्यंत प्रभावी दस्तावेज बनतो. एका साध्या नाचणीच्या भाकरीच्या जेवणापासून सुरू झालेला हा प्रसंग आपल्याला कुठल्या कुठे घेऊन जातो. सुरुवातीला तो रांगडा आणि साधासा वाटणारा प्रसंग, नंतर घोड्याच्या अचानक पळून जाण्याने निर्माण झालेला अक्रीत गूढ, त्यानंतर सखारामच्या प्रश्नातून उलगडलेली खंडोजीची गुप्तहेराची ओळख आणि शेवटी त्या हेराच्या आयुष्यातील थरार आणि भावनिक त्याग. बाजिंद कादंबरीतील पान क्रमांक 43 वरील या एकाच पानातून लेखकाने मानवी आयुष्याचे किती विविध पदर उलगडले आहेत. माणसाचा निसर्गाशी असलेला संघर्ष, प्राण्यांसोबतचं नातं, मृत्यूशी चाललेला खेळ आणि मानवी भावनांचं एकाकीपण हे सगळं एकाच सूत्रात बांधलं गेलं आहे. आणि हेच एका उत्तम साहित्याचं लक्षण असतं. ते तुम्हाला केवळ माहिती देत नाही, तर तुम्हाला विचार करायला भाग पाडतं. हा प्रसंग वाचताना आपण केवळ भूतकाळात जात नाही, तर त्या माणसांच्या जागी स्वतःला उभे करून त्यांच्या मानसिक स्थितीचा अनुभव घेतो. त्या खडतर वाटेवरून चालताना हातात भाकरीचा तुकडा धरून मृत्यूची वाट पाहणाऱ्या त्या हेरांच्या मनातील ती पोकळी आपल्यालाही जाणवू लागते. म्हणूनच या सखोल चर्चेच्या शेवटी एक अत्यंत अस्वस्थ करणारा विचार मनात रेंगाळत राहतो. या भावनेला आपण कायमचे मुकलो आहोत ही जाणीव त्या व्यक्तीला आयुष्याच्या उत्तरार्धात नेमकी कशी सतावत असेल.
डोळे बंद करून एखाद्या उंच कड्यावरून खळखळणाऱ्या नदीत बेधडक उडी मारणं कदाचित सोपं असेल, पण आयुष्याच्या शेवटी जेव्हा सगळा कोलाहल शांत होतो तेव्हा स्वतःच्या आतल्या त्या न भरून येणाऱ्या अंधाऱ्या आणि एकाकीपणाचा सामना करणं हे त्याहूनही कितीतरी पटीने जास्त कठीण नसेल का? या अनुत्तरित प्रश्नासोबतच आजच्या या सखोल चर्चेतून आपण रजा घेऊया. साहित्याच्या आणि इतिहासाच्या अशाच एखाद्या नव्या तुकड्यासोबत पुन्हा भेटू.